मातृपित्र यांचं ऋण व्यक्त करायचंय, त्यामुळे तुम्ही दररोज घरून निघताना, सकाळी उठल्यावर किंवा घरून निघताना, शाळेत निघताना आपल्या आईवडिलांचं दर्शन घेऊनच शाळेत यायचं. समजतंय सगळ्यांना? कळलं काय सांगितलं? रोज घरून निघताना आपल्या आईवडिलांनी आपल्यावर अपार असं प्रेम करतात ते, किंवा आपल्यासाठी फार कष्ट करतात, अपार कष्ट करतात, त्याची उतराई म्हणून आपण रोज आपले जे देव आहेत ते देवळात नाहीत कुठं, हे आपल्या घरात आहेत, त्याच्यामुळे त्या देवांचं दर्शन रोज करून यायचं. आपण कुठल्या? आई आणि वडील दोघांचंही दर्शन करायचे. त्याच्यामुळे रोज येताना आपण ते करून येत चला. आणि आम्हाला नंतर ते कळेल, समजा कोणी केलं, कोणी आम्ही वडिलांना विचारू, आईला विचारू, शेजाऱ्याला विचारू, दुसऱ्या मैत्रिणीला विचारू. त्याच्यामुळे तुमचं ते आम्हाला वर्तन लक्षात येऊन जाईल. तर हे एक आपल्याला एक संस्कार मालेतून हा संस्कार आपल्याला रुजवायचा आहे. त्याच्यामुळे इथून पुढे रोज कुणी घेत असतील, आता इथं आश्रमातले जे मुलं आहेत ते गुरूंचं दर्शन घेतात, त्यांचे आई वडील इथं नाही आहेत. मग ते जर त्यांच्या गुरूंचं दर्शन घेत असतील तर आपण आपल्या घरी आई वडील आहेत ना, आपला पहिला गुरु आपली आई आहे. त्याच्यामुळे आई आणि वडिलांचं दोघांचंही दर्शन घेऊन यायचं. दुसरी एक आपण योजना केली होती की दररोज एका वर्गाने 10वी सोडून 5 मिनिटं हे ग्राउंड साफ करायचं. तर मला पटेकर सरांनी सांगितलं की ते इथं बसण्याआधीच, म्हणजे नंतर वेळ देण्यापेक्षा अगोदरच वेळ द्यायचा. ज्याचा वर्ग आहे सोमवारपासून समजा ते नियोजन करू, त्यांनी अगोदर आल्यानंतरच त्या वर्गातल्या मुलांनी हे सगळा कचरा समोरचा जमा करायचा.